माढा विधानसभेसाठी मोहिते पाटील कुटुंबातील कुणीही निवडणूक लढवणार नसल्याचं वक्तव्य बाळदादा उर्फ जयसिंह मोहिते पाटील यांनी नुकतेच प्रसारमाध्यमांशी बोलताना केलं आहे। त्याचबरोबर जर मोहिते पाटील परिवारातील कुणी माढा विधानसभेसाठी उभा राहिलाच तर त्याला माझा व्यक्तिशः विरोध असेल, असेही ते बोलले। पुढे बोलताना बाळदादा म्हणाले की माढ्यातून नूतन खासदार झालेले धैर्यशील मोहिते पाटील यांच्या माढ्यातील स्थानिक कार्यकर्त्याला माढा विधानसभेसाठी संधी देणार असून आम्ही माढा विधानसभेसाठी दिलेला उमेदवारही निवडून येईल, असे जयसिंह मोहिते पाटील म्हणाले आणि त्या कार्यकर्त्याला तयारीला लागा असे देखील सांगितल्याचं ते बोलले। त्यामुळे माढ्यातून विधानसभेसाठी मोहिते पाटलांचा कार्यकर्ता कोण असणार याबाबत माढ्यात सध्या चर्चा रंगू लागली आहे। माढा लोकसभा निवडणुकीच्या अगोदर आणि निवडणुकीदरम्यान माढा विधानसभेअंतर्गत येणाऱ्या गावातील प्रचाराची धुरा अकलूजचे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्यावरती धैर्यशील मोहिते पाटलांच्या प्रचाराची धुरा होती। या निमित्तानं शिवतेजसिंह मोहिते पाटील यांचे माढ्यात दौरे वाढल्याचे दिसून आले आहे। शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या या माढ्यात वाढत असलेल्या दौऱ्यामुळे माढा विधानसभेसाठी शिवतेजसिंह मोहिते पाटील इच्छुक असल्याचं बोललं जात होतं। मात्र जयसिंह मोहिते पाटील यांच्या वक्तव्यानंतर या चर्चेला ब्रेक लागला असून मोहिते पाटील म्हटल्याप्रमाणे स्थानिक कार्यकर्ता कोण अशी आता चर्चा रंगू लागली आहे। लोकसभेच्या निवडणुकीत माढ्यातून शिवाजी कांबळे, संजय कोकाटे, नितीन कापसे, माजी आमदार धनाजी साठे, ॲडव्होकेट बाळासाहेब पाटील, संजय पाटील घाटणेकर यांच्यासह मित्रपक्षाने धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विजयात मोठे सहकार्य केले आहे। माढा लोकसभेसाठी भाजपाने धैर्यशील मोहिते पाटील यांना तिकीट नाकारल्याचे समजताच माढ्यातून पहिल्यांदा भाजपविरुद्ध उघड बंडाचा झेंडा फडकावलेल्या शिवाजी कांबळे यांनी माढ्यात तुतारीचा आवाज घुमवला। शिवाय मोहिते पाटलांचे मन वळवत हाती तुतारी घेऊन निवडणूक लढवण्यास भाग पाडले व निवडणुकीत माढ्याच्या प्रचाराची धुरा खांद्यावर घेत माढ्यातून लीड दिले। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच सेनेला रामराम करत शरदचंद्र पवार गटात सामील झालेले व विधानसभा निवडणूक लढवण्यास आग्रही असलेले संजय कोकाटे यांनी देखील लोकसभेत धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विजयासाठी काम केले। तर ग्रामीण भागातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी व शरद पवारांच्या थेट संपर्कात असलेले नितीन कापसे यांनी देखील शेतकरी मेळाव्याच्या रूपाने काम करण्यास सुरुवात केली आहे। माजी आमदार धनाजी साठे यांच्या स्नुषा माढ्याच्या नगराध्यक्षा ॲडव्होकेट मिनलताई साठे देखील माढा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास इच्छुक आहेत व त्यांनी तसे काम देखील सुरू केले आहे। वरवडीचे ॲडव्होकेट बाळासाहेब पाटील, संजय पाटील घाटणेकर यांची देखील नावे माढा विधानसभेसाठी चर्चेत आहेत। पण मोहिते पाटलांच्या मनातील माढा विधानसभेसाठीचा उमेदवार हे शिवाजी कांबळे, संजय कोकाटे, नितीन कापसे, ॲडव्होकेट मिनल साठे, संजय पाटील घाटणेकर की ॲडव्होकेट बाळासाहेब पाटील असणार की याशिवाय अन्य कोणी असणार याबाबत राजकीय वर्तुळातून सध्या चर्चा रंगत आहे। माढा विधानसभेसाठी वरीलपैकी कोणता उमेदवार मोहिते पाटलांच्या मनात असू शकतो, तुम्हाला काय वाटते याबद्दल लिहा कमेंट बॉक्समध्ये। लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा।